हौशी खो खो असोसिएशन जिल्हा नागपूरच्या अध्यक्षपदी अनुपजी खराडे यांची नियुक्ती करण्यात आली। या निमित्ताने काटोल येथे त्यांचा पदग्रहण आणि सत्कार सोहळा नुकताच पार पडला। क्रीडेचा प्रकार आहे ज्यामध्ये फिजिकल फिटनेस आणि मेंटल टफनेस तेवढंच खूप जास्त लागतं, जे खूप आवश्यक असते या दोन गोष्टीशिवाय। आणि तेवढंच शांतता आणि अचूकता या आणि चपळता या गोष्टींचा संगम असेल तर तो उत्तम खो खो खेळाडू हा होऊ शकतो। मंचावर उपस्थित आयोजकांनी आणि सगळ्या आणि आमचे जे आपले संचालक जे करतायत ते त्यांनी अतिशय म्हणजे मोजक्या शब्दामध्ये माझी ओळख करून दिली असेल, तर थँक्यू तुमचं सुद्धा आणि या आयोजकांचं सुद्धा की मला इथे बोलण्याची संधी दिली। खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू, धन्यवाद। मोठ्या प्रमाणे मला कुठल्याही प्रकारची अडचण पुढे जात नाही। यावेळेस मी नागपूर जिल्ह्यात होत असताना जे सांगितलं की सर असं काहीतरी होणार आहे, तर त्याला नक्की सांगितलं तू समोर जा, मी सोबत तुमचे सगळे आहे, तू ते पद स्वीकारण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही। असे नेतृत्व परवा आमच्या पुतणीचा वाढदिवस आहे, त्याला जायचं होतं पण त्यानं सांगितलं की मी उद्या निघीन, पुण्याला त्याला जायचं आहे आणि मी नंतर पाहिजे मग ते सुद्धा आमच्यासोबत आहे। की त्यांचा आभार नाही पण मनापासून खरोखर धन्यवाद देईन की सर आमच्यासोबत आहे। एक छोटासा वृत्तांत सांगतो आणि विराम देतो। सगळेजण इथे झाले कल्पसरीत आहेत, ते आमचे सगळ्यात पहिले तुम्ही गुरुवारी आहे। याच्या ग्राउंडवर आम्ही 2 वर्ष खेळलो दिलंच आणि तिथून एक मंडळ निर्माण करण्याची एक चालना तिथून मिळाली आणि ते चालना मिळाल्यानंतर हे सगळं वटवृक्ष जे झालं ते तिथून कुठंतरी सहभाग आहे। सर एवढे सर वयाच्या 30व्या वर्षी मी भारतीय खो खो महासंघाचा उपाध्यक्ष। मला जसे आम्ही बसलो असताना आमच्या ऑफिशियलचे मॅडम तुम्हाला सांगतो पंजाबला मी गेलो होतो, आता जे उपराष्ट्रपती सिंग सर जे सेक्रेटरी झालं त्यांचं आयोजन होतं, तिथच्या कलेक्टर साहेबांनी मला तिथून उठून दिलं होतं की तुम्ही उठून उभा, हे आमच्या सगळ्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या सीट्स आहे इथं तुम्ही बसू नका। तेव्हा पाटील सर होते, त्यांनी सांगितलं का हे सर इज अवर व्हाईस प्रेसिडेंट, तेव्हा ते मागे कारण की वडील लहान होतं, काही विषय होतो पण आज मनामध्ये खरोखर आनंद आहे। तर हे सर तुम्हाला बोलवण्याचं कारण एकच होतं का जे आपण किरायाच्या घरात राहून जे आपण काही करतो, जे स्वतःचं घर मारून जे समाधान भेटले हे आज मला समाधानी मिळालं आहे। पहिलं मला समाधान आहे की मी विदर्भ क्रीडा मंडळाचा अध्यक्ष आहे। आदरणीय दांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली अमितच्या, प्रशांतच्या, राजूच्या, प्रमोदच्या, विवेकच्या सगळ्याच्या सोबत येऊन चाललं। महामित्रमंडळ मोठा इथं सोबत राहते प्रत्येक वेळेस। आज त्याचा मला मोठा अभिमान आहे की मी प्रथम विदर्भ क्रीडा मंडळाचा अध्यक्ष आणि त्यानंतर मला जेव्हा आदरणीय आदरराव पाटील सर असतील, आदरराव स्वर्गीय महेश बेडेकर असतील, स्वर्गीय रॉय सर असतील, तिथं आमचं दुसरं ऑल इंडियाचं सर त्यांचं आयोजन पाहिलं, त्यानंतर मला माहिती नव्हतं, मला नागपूरला मिटिंग करायला लावलं, मला काही कुठलंही मनातही नव्हतं, काही नव्हतं की तुम्ही नागपूरला मिटिंग कर पाहिजे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाची। त्यावेळेस वयाच्या 30व्या वर्षी सर्व त्यांना उपाध्यक्षपद दिलं होतं, म्हणजे पण मनामध्ये खंत होती। तुम्ही मला त्यावेळेस त्यांना फडणवीस त्यावेळेस छत्तीसगडमधून रिप्रेझेंट केलं होतं, मला विदर्भातून त्यावेळेस प्रतिनिधित्व नव्हतं कारण की त्यावेळेस दिग्गज लोक इथून होते। मनामध्ये खंत तेच होती का त्यावेळेस जे लोक इथून येत होते, त्यानंतर वयाच्या 31व्या वर्षी मला पश्चिम विभागीय खो खो महासंघात पश्चिम विभागीय खो खो कमिटीचा रोहिदास पाटील जे माजी शिक्षण मंत्री होते त्याच्यानंतर अध्यक्ष केलं होतं। हे सगळं म्हणत असताना हे विदर्भातून कुठेतरी मला जायला पाहिजे म्हणून त्यावेळेस मी एक आदरणीय सरांना मी विनंती केली होती, त्यांनी मान सुद्धा केला, पण त्यावेळेस वेळच नसतं आली तर काय करायचं, त्यावेळेस वेळच नव्हती आली म्हणून त्यावेळेस मग खाली आज वयाच्या 51व्या वर्षी मी मातृ जिल्ह्याचा जरी झालो असलो तरी आज बरोबर समाधान आहे। आणि जर फडणवीस सर, निंबाळकर सर, पाडू सर तुम्ही जे धुरा आमच्या खांद्यावर टाकली आहे त्याला कुठल्याही प्रकारचं कलंक किंवा कुठल्याही प्रकारची कीड किंवा तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे का आपण चूक केली, अशा प्रकारचं कुठेही होणार नाही एवढंच या प्रसंगी इथं सांगत असताना हे बॅनर याच्यासाठी लावले
फेडरेशनचे आता उपाध्यक्ष झाले, जनरल सेक्रेटरी झाले. जेव्हा मी उपाध्यक्ष होतो तेव्हा ते जॉईंट सेक्रेटरी होते त्या कमिटीमध्ये. आणि आमचे मित्र गोविंदजी शर्मा हे आता सध्या नवनिर्वाचितमध्ये ते आता खजिनदारमधून महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व करणार आहे. आम्हाला लहान जरी एखादा कार्यक्रम राहिला तर आम्हाला तो मोठा कसा करायचा हे आमच्या मनामध्ये राहतं. आपण हे लहान जरी असलो पण माझ्यासाठी खूप मोठं आहे. हे सगळं होत असताना विलंबित क्रीडा मंडळाच्या वाढीमध्ये जर सगळ्यात मोठा जर कोणाचा असा गटा असेल तर तो आमचे नेते आदरणीय बाबू देशमुख साहेबांचा असेल. त्याने जर आमच्या विश्वास टाकून जर एवढ्या मोठ्या मोठ्या ऑल इंडिया इथं घेतल्या नसत्या, एवढा निधी जर त्यावेळेस आम्हाला दिला नसता तर आम्ही काही करू शकलो नसतो. आमच्या पोरांनी तो जर गेट पाहिला नसता तर आम्ही काही करू शकलो नसतो. आज धीरज आमचा मित्र, त्याचा जेव्हा आम्ही खेळ पाहत होतो याचा हे आम्ही हे रोनाल्डो कोणता मास्को हे सगळे होते, आम्ही याच्या बाहेर लांब उभे होतो. फडणवीस सरांनी जसं सांगितलं आम्हाला याच्याचा बंधन होता. मला सांगायला काही खंत वाटणार नाही की आजपर्यंत मी कोणतेही नॅशनल केलो नाही. नॅशनल काय वेज झोन सुद्धा नाही केलं, वेज झोन सुद्धा काय युनिव्हर्सिटी सुद्धा केलो नाही. पण आज सर्वांना सांगायला एवढी वेळ आहे. आज महामंडळाचे पोरं, शहरांच्या मंडळाचे पोरं आज जवळपास 150 पोरं आज नौकऱ्यावर आहे, नॅशनल आहे. म्हणून जे आपल्या नशिबात असेल ते तेव्हाच मिळते. आज त्याच्या नशिबात ते असत म्हणून असते पाहत नाही. पण हे सगळं होत असताना मंडळाची जे डिसिप्लिन आहे त्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. कोणताही मोठा जरी खेळाडू राहिला तर त्याला पनिशमेंट जर करायची राहिली तर